आपल्या सगळ्यांच्या इच्छा असतात, आपली काही स्वप्न असतात. कधी कधी आपल्या मनासारखं सगळं होत नाही, पण जर झालं असतं तर किती बरं झालं असतं, नाही का? इंग्रजीमध्ये आपण अशा वेळेस इफ आय हॅड माय वे, इफ ही हॅड हिज वे आणि इफ शी हॅड हर वे किंवा दे हॅड देअर वे असे वाक्प्रचार वापरतो. या वाक्यांमधून आपण कल्पना करतो, जर गोष्टी वेगळ्या असत्या तर, जर आपल्याकडे गोष्टी बदलण्याची शक्ती असती तर. चला तर मग हे वाक्प्रचार जाणून घेऊयात आणि ते आपल्याला काल्पनिक परिस्थितीबद्दल बोलण्यास कसे मदत करतात ते बघूयात. इफ आय हॅड माय वे हा एक खूप अर्थपूर्ण वाक्प्रचार आहे. याचा अर्थ मराठीत जर माझ्या मनासारखं झालं असतं तर असा होतो. आपण हा वाक्प्रचार एखादी तीव्र इच्छा व्यक्त करण्यासाठी वापरतो. जर आपल्याला पूर्ण नियंत्रण असतं तर आपण काय केलं असतं याबद्दल तो असतो. हा वाक्प्रचार आपल्या इच्छा दाखवतो, तो आपल्या आशा आणि स्वप्नांना उजाळा देतो. तो आपल्याला काय हवं आहे ते प्रतिबिंबित करतो, जरी ते आता शक्य नसलं तरी. जर माझ्या मनासारखं झालं असतं हे कसे वापरायत ह्याची उदाहरणं बघूयात. जर माझ्या मनासारखं झालं असतं तर मी जगभर प्रवास करेन. इफ आय हॅड माय वे आय वुड ट्रॅव्हल द वर्ल्ड. जर माझ्या मनासारखं झालं असतं तर मी रोज पिझ्झा खाईन. इफ आय हॅड माय वे आय वुड ईट पिझ्झा एव्हरी डे. जर माझ्या मनासारखं झालं असतं तर मी गिटार वाजवायला शिकेन. इफ आय हॅड माय वे आय वुड लर्न टू प्ले द गिटार. जर माझ्या मनासारखं झालं असतं तर मी समुद्र किनाऱ्याजवळील घरात राहीन. इफ आय हॅड माय वे आय वुड लिव्ह इन अ बीच हाऊस. जर माझ्या मनासारखं झालं असतं तर मी अनेक भाषा सफाईदारपणे बोलणार. इफ आय हॅड माय वे आय वुड स्पीक मेनी लँग्वेजेस फ्लुएंटली. जर माझ्या मनासारखं झालं असतं तर मी सुंदर चित्र रंगवीन. इफ आय हॅड माय वे आय वुड पेंट ब्युटिफुल पिक्चर्स. जर माझ्या मनासारखं झालं असतं तर मी एका व्यावसायिकाप्रमाणे गाणार. इफ आय हॅड माय वे आय वुड सिंग लाईक अ प्रोफेशनल. जर माझ्या मनासारखं झालं असतं तर मी एक उत्कृष्ट कादंबरी लिहीन. इफ आय हॅड माय वे आय वुड राईट अ बेस्ट सेलिंग नॉव्हेल. जर माझ्या मनासारखं झालं असतं तर मी गरजूंना मदत करीन. इफ आय हॅड माय वे आय वुड हेल्प दोज इन नीड. आणि मी समाजात सकारात्मक बदल घडवून आणेन. आय वुड ब्रिंग पॉझिटिव्ह चेंज इन द कम्युनिटी. जर माझ्या मनासारखं झालं असतं तर मी एक जगाला चांगले ठिकाण बनवेन. इफ आय हॅड माय वे आय वुड मेक द वर्ल्ड अ बेटर प्लेस. मी पर्यावरणाचे रक्षण करेन आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देईन. आय वुड प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट अँड प्रमोट सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आता आपण इफ ही हॅड हिज वे बद्दल बोलूया. याचा अर्थ मराठीत जर त्याच्या मनासारखं झालं असतं तर असा होतो. हा वाक्प्रचार आपण एखाद्या पुरुषाच्या इच्छा आणि अपेक्षांबद्दल बोलताना करतो. जर त्याच्याकडे शक्ती असती किंवा जर त्याच्या हातात असतं तर त्याने काय निवडलं असतं याबद्दल सांगताना किंवा बोलताना होतो. जर त्याच्या मनासारखं झालं असतं तर तो एक स्पोर्ट्स कार खरेदी करेल. इफ ही हॅड हिज वे ही वुड बाय अ स्पोर्ट्स कार. जर त्याच्या मनासारखं झालं असतं तर तो एका साहसी सहलीला जाईल. इफ ही हॅड हिज वे ही वुड गो ऑन अन ॲडव्हेंचर ट्रिप. जर त्याच्या मनासारखं झालं असतं तर तो विमान उडवायला शिकेल. इफ ही हॅड हिज वे ही वुड लर्न टू फ्लाय अ प्लेन. जर त्याच्या मनासारखं झालं असतं तर तो एका मोठ्या शहरात राहील. इफ ही हॅड हिज वे ही वुड लिव्ह इन अ बिग सिटी. जर त्याच्या मनासारखं झालं असतं तर तो एक प्रसिद्ध संगीतकार असेल आणि मोठ्या स्टेजेसवर परफॉर्म करेल. इफ ही हॅड हिज वे ही वुड बी अ फेमस म्युझिशियन परफॉर्मिंग ऑन ग्रँड स्टेजेस. जर त्याच्या मनासारखं झालं असतं तर तो स्वतःचं घर बांधेल. इफ ही हॅड हिज वे ही वुड बिल्ड हिज ओन हाऊस. जर त्याच्या मनासारखं झालं असतं तर तो एक यशस्वी उद्योजक असेल. इफ ही हॅड हिज वे ही वुड बी अ सक्सेसफुल एंटरप्रेन्योर. जर त्याच्या मनासारखं झालं असतं तर तो व्यावसायिक फुटबॉल खेळेल. इफ ही हॅड हिज वे ही वुड प्ले प्रोफेशनल फुटबॉल. जर त्याच्या मनासारखं झालं असतं तर तो गुंतागुंतीच्या समस्या सोडवेल. इफ ही हॅड हिज वे ही वुड सॉल्व्ह कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स. आणि शेवटचं उदाहरण, जर त्याच्या मनासारखं झालं असतं तर तो त्याच्या कुटुंबाला अभिमान वाटेल असे करेल.
इफ ही हॅड हिज वे ही वुड मेक हिज फॅमिली प्राऊड. आता शेवटी बघूयात आपण इफ शी हॅड हर वे याचा मराठीत अर्थ होतो जर तिच्या मनासारखं झालं असतं तर. हा वाक्प्रचार एखाद्या स्त्रीच्या इच्छा महत्वाकांक्षाबद्दल बोलण्यासाठी वापरला जातो. हा वाक्प्रचार तिच्या निवडींवर भर देतो. जर तिला निर्णय घेण्याची मुभा असती तर ती काय करेल हे तो अधोरेखित करतो. जर तिच्या मनासारखं झालं असतं याची आपण 10 उदाहरणं बघूयात. पहिलं उदाहरण, जर तिच्या मनासारखं झालं असतं तर ती एक बेकरी उघडेल. इफ शी हॅड हर वे शी वुड ओपन अ बेकरी. जर तिच्या मनासारखं झालं असतं तर ती एकटी जगभर प्रवास करेल. इफ शी हॅड हर वे शी वुड ट्रॅव्हल द वर्ल्ड सोलो. जर तिच्या मनासारखं झालं असतं तर ती एका व्यावसायिकाप्रमाणे नृत्य करायला शिकेल. नृत्य तिच्या हृदयाच्या जवळ आहे आणि ती नेहमीच स्टेजवर परफॉर्म करायची इच्छा बाळगते. इफ शी हॅड हर वे शी वुड लर्न टू डान्स लाईक अ प्रो. Dancing is close to her heart and she has always wanted to perform on stage. जर तिच्या मनासारखं झालं असतं तर ती एका आरामदायक कॉटेजमध्ये राहील. If she had her way, she would live in a cozy cottage. जर तिच्या मनासारखं झालं असतं तर ती मुलांसाठी पुस्तके लिहील. If she had her way, she would write books for children. जर तिच्या मनासारखं झालं असतं तर ती सुंदर कपडे डिझाईन करेल. If she had her way, she would design beautiful clothes. जर तिच्या मनासारखं झालं असतं तर ती एक प्रसिद्ध डॉक्टर होईल. If she had her way, she would be a renowned doctor. जर तिच्या मनासारखं झालं असतं तर ती प्राण्यांच्या कल्याणासाठी काम करेल. If she had her way, she would work for animal welfare. जर तिच्या मनासारखं झालं असतं तर ती सामाजिक समस्या सोडवेल. If she had her way, she would solve social problems. जर तिच्या मनासारखं झालं असतं तर ती इतरांना मोठे स्वप्न पाहण्यास प्रेरित करेल. If she had her way, she would inspire others to dream big. आता आपण if I had my way, if he had his way आणि if she had her way याबद्दल शिकलो. हे वाक्प्रचार साधे पण शक्तिशाली आहेत. ते आपल्याला आपल्या इच्छा आणि स्वप्ने एका आकर्षक पद्धतीने व्यक्त करण्यास मदत करतात. पुढच्या वेळेस जेव्हा तुम्हाला काल्पनिक परिस्थितीबद्दल बोलायचे असेल तेव्हा हे वाक्प्रचार वापरा. ते तुमच्या संभाषणामध्ये रंग आणि कल्पनाशक्ती कशी जोडतात हे बघायला मिळेल. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.